आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. ग्रामीण भागात सहकार चळवळ रुजवण्याबरोबरच समाजातील सर्व घटकांना अर्थसहाय्य करून त्यांचे जीवनमान उंचावण्यात जय हनुमान क्रेडिट सोहात सहकारी संघ इंगळी तालुका चिकोडी यशस्वी ठरला आहे. प्रामाणिक व स्वच्छ कारभारामुळे ही संस्था केवळ तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातही नावलौकिकास आली असल्याचे प्रतिपादन दत्त सहकारी साखर कारखान्याचे संचालक ज्योतिकुमार पाटील यांनी केले. इंगळी येथे झालेल्या संघाच्या 31व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी सीए गुडा जुगळे, अध्यक्ष आप्पासाहेब जत्राटे, उपाध्यक्ष अरुण पाटोळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थितांचे स्वागत संचालक मोहन बामणे यांनी केले. प्रास्ताविक शंकर पवार तर मुख्य व्यवस्थापक कुमार पाटील यांनी संघाचा आढावा सादर केला. त्यांनी सांगितले की संघाकडे सध्या 1720 सभासद असून शेअर भांडवल 24,13,300 रुपये आहे. फंड 4,20,86,000 असून ठेवी 30,74,38,000 रुपये आहेत. सभासदांना 24,59,36,000 रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. चालू आर्थिक वर्षात संघाला 75,54,789 रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. हे यश सभासद व कर्मचारी यांच्या एकजुटीमुळे मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी गावातील ज्योती आवटे, पूनम घोसरवाडे यांनी देशपातळीवरील खेळलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष आप्पासाहेब जत्राटे म्हणाले की सभासदांचा विश्वास सार्थकी लावत संस्था प्रगतीच्या दिशेने सातत्याने प्रयत्नशील राहील. यावेळी 25% लाभांश देण्याची घोषणा करण्यात आली. सभेत संचालक सुकुमार शिंदे, सतीश बन्ने, श्रीपती जाधव, मोहन बामणे, बाळासाहेब आवटीसो, मालुताई धाबडे, श्रीमती पुष्पा चौगले, रवी शिरहट्टी, रामा अलतगे, नंदकुमार घाडगे, परशुराम माने यांच्यासह इंगळी गावठाण शिरगुपी अथनी शाखा सल्लागार मंडळ उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन वैभव पाटील यांनी केले तर आभार कल्लापा कांबळे यांनी मानले. एसबी न्यूजसाठी इंगळीहून राजू कोळी. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.